नमस्कार मंडळी. तुमच्या गालावरची खळी खुलवण्यासाठी घेऊन आलोय हास्याचा उत्सव, अर्थात घेऊन आलोय तुमच्या टेन्शनवरची मात्रा. महाराष्ट्राची हास्य जत्रा, विनोदाचा नवा हंगाम, को पावर्ड बाय गार्नियर मास्क अँड पूना गाडगीळ आणि सन्स. मंडळी, स्वागत करूया समांतर या वेबसिरीजच्या निमित्तानं आज आपल्या हास्य जत्रेला भेट द्यायला आलेल्या आपल्या लाडक्या अभिनेत्याचं, अर्थात स्वप्नील जोशी यांचं. मंडळी, शनिवार रविवारच्या सुट्टीनंतर सोमवारी कामावर जाणारा कर्मचारी आणि बायकोसोबत तिच्या माहेरच्या समारंभाला जाणारा नवरा, या दोघांमध्ये बरेचदा सारखेच भाव असतात. बघूया इथे येणाऱ्या नवरा बायकोमध्ये नक्की काय घडतंय. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. इथे मंचावर हास्याचं वादळ निर्माण करण्यासाठी येत आहेत समीर आणि विशाखा. काय बातमी आहे बघा. प्रसाद नावातच टॅलेंट आहे या विधानाविरुद्ध सुप्रीम कोर्टात याचिका दाखल. हे कधी ना कधीतरी होणार होतं. अहो चला ना, हे काय तुम्ही आवरलं नाही अजून? चला आपल्याला केतकीकडे जायचंय ना, चला अंबरनाथला. अगं ते जरा थोडस आज एक वेळ काही कारण चालणार नाही अजिबात. मी तुम्हाला 3 महिने आधी तारीख दिली होती केतकीचा साखरपुडा लिहून ठेवायचं सांगितलं होतं ना डायरीत. आता नाही कुरकुर करायची. चला. अगं नाही, मला तू तारीख दिली होतीस, मी कुठे नाही म्हणतोय. मग अरे पण तिकडे ती माहेर तुझ्या बोर करतात यार जाम. अरे यार तुझे ते वडील आहेत ना सासरे, ते जाम बोर करतात यार मला. काय? सगळ्या चाळीला घेऊन येतात गा मी गेलो की घरी. असं काय करता? अख्ख्या चाळीला कौतुकाने सांगतात माझा जावई कॉमेडी स्टार, सुपरस्टार, टेलिव्हिजन स्टार, माझा जावई. किती कौतुक आहे त्यांना. अरे पण त्यानंतर ते सगळ्यांना सांगतात आता हा जावई बापू, हा आता डोरबेलचा आवाज काढा काढा, आता कुमार सानूचा आवाज काढा. मी काय काढायचा आवाज? आणि काढ म्हटल्यावर मी आवाज काढायचा? मी त्यांचं माकड आहे? मोठे गोस्वामींनी सांगितलं की काढताना हो की नाही, हो की नाही. हे बघ हे बघ मुद्दा असा नाही आहे. मुद्दा मला तिथे पैसे मिळतात. अच्छा, म्हणजे आता माझ्या माहेरच्या लोकांनी तुम्हाला पैसे द्यायचे नाही, नाही. आणि पाकिट भरायचं तुमच्या नावाचं. नाही ग, मुद्दा तो नाहीये ग. तू कसं सांगू यार. आता 8 वर्ष आपल्या लग्नाला झाली आहे, बरोबर की नाही? तुझ्यात काही फरक नाही पडला गोष्ट. एक मिनिट, जाता जाता तुम्ही माझं झुडूप का मारलात? नाही, समोर होतीस म्हणून मी झुडूप. एक मिनिट. हे बघ, मुद्दा तो नाही आहे, मुद्दा पुढचा आहे. आता 8 वर्ष आपल्या लग्नाला झाली. 8 वर्ष तुझे बाबा कधी भेटलो नक्की? हा जावई बापू 5 रुपयात दुधी भोपळा, हा एकच जोक सांगतात ग. 8 वर्ष हा काही हलवा, हा जोक आहे. 5 रुपयात दुधी हलवा, हा जोक सांगतात ग. हा काही जोक आहे का? एकाच जोक वर किती दुधी हलवायचा मी? कंटाळा येतो ग. एका जोकर किती हसायचं मी? त्यात काय, तुमच्या त्याच जोकवर नाही लोक हसत किती वेळा. हे वेगळं आहे की नाही? मुद्दा असा आहे की नाही? मुद्दा असा आहे, तुझे बाबा बोर करतात ग. काय म्हणाला? तुझे बाबा बोर करतात ग. पुन्हा एकदा बोला. तुझे बाबा बोर करतात ग. लाज नाही वाटत का? लाज नाही वाटत? 2-2दा वाक्य माझ्या तोंडासमोर बोलताय, तुम्हाला लाज नाही वाटत? अरे तूच मला सांगितलंस म्हणाला म्हणून मी म्हटलं. अच्छा, म्हणजे माझे बाबा तुम्हाला बोर करतात. हो. माझे बाबा तुम्हाला बोर करतात, मग तुमची आई काय बाल्याडान्स नसते माझ्यासोबत? काय 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 आई बाल्याडान्स नसून मला एंटरटेन करते. अगं नाही, मुद्दा तो नाहीच आहे. तू मुद्दा वेगळा काहीतरी घेतेस तू. कळलाय मला, मुद्दा कळलाय. ठीक आहे, जवळ लगा, 1 मिनिट, जवळ यायचं. मला तुमचा मुद्दा कळलेला आहे. अच्छा, म्हणजे मी तुमच्या सगळ्या कार्यक्रमांना माझी हजेरी लावायची आणि तुम्हाला आमच्या माहेरच्या कार्याला यायचं नाही, असंच ना? असंच ना? जात्यात विरोध करू नका. नाही, मुद्दा तो नाही मुद्दा हाच आहे ना. हे बघ तसं नाही. काही कौतुक नाही तुम्हाला बायकोचं. राहू मी फायनली तुला सांगतो, मी येत नाहीये तुझ्या माहेरी. काय काय हा, सरळ सांगा ना, यायचं नाहीये म्हणून सरळ सांगा. त्याचं कारण वेगळं आहे. त्याचं कारण हे आहे की मला सकाळपासून थोडस मला थोडस गरगरता सुद्धा आहे आणि अंगात थोडस कणकण आहे माझ्या. मग अधिकारी बोलत तुम्ही. हा, मी सकाळपासून थोडस मला झालेलं आहे ते. मग असं कसं? आता हे औषध घेतले का? डॉक्टरला फोन करू का? नाही, मी इथे बसा तुम्ही. डॉक्टरला बोलू का? मी सकाळी फोन केला होता डॉक्टरांना, तर त्यांनी दिले मला थोडस. आय एम ओके, तसं काय हे नाहीये थोडस. आओ
ओके ओके काही प्रॉब्लेम काय तिकडे आल्यावर माझं इन्फेक्शन दुसऱ्यांना व्हायला नको एवढीच माझी इच्छा नाही, आहे नाही. सध्या माहिती आहे ना वातावरण कसं आहे ते हो हो पण मग तुम्ही आधी का नाही मला सांगितलं नाही सांगितलं. बरोबर आहे तुम्ही अशा अवस्थेत जाणं बरोबरच नाही मी नाही गेले तर बरोबर नाही हा, बरं तू मग एकटी जातेस का मग जावं तर लागेलच मला. ते पण बरोबर. तुम्ही तुमची काळजी घ्याल ना अरे मी घेतो काही काळजी करू नकोस मी आहे ना काहीच टेन्शन नाहीये मला फक्त काय मी आलोच तो माझी इच्छा आहे पण माझी कशी झाल्यानंतर बरं, मग ठीक पुढे आहे. ते करताना मला प्रॉब्लेम बरं बरं तुम्ही जवळ नका येऊ तुम्ही एक काम करा तुम्ही बेडरूम मध्ये जा बेडरूम मध्ये जा अगं, नाही. नाही इथून लांबून जाशे उगाच मला बरं. इन्फेक्शन अगं, होईल नाही. नाही नाही तुम्ही लांब जा, लांब जा. आणि घराबाहेर पडू नका कळलं का हो. मी निघतेय हा, तू जाते जा. हो घर एक मिनिट थांबा जरा फोन वाजतोय घराबाहेर जाऊ नका अजिबात मी तुम्हाला सांगून ठेवते हा दिव्या हॅलो हा दिव्या बोल ग हे काय निघारायचे मी हो ना हो हा हे काय पडतेचे घराबाहेर हो नाही ग हे नाही येते नाही ना ग नाही काम नाही ग जरासा खोकला झालाय त्यांना त्या बसा ना काय नाही नाही नॉर्मल आहे का खोकला नाही नाही ते आता ते तसं झालंय तसं काही नाही झालंय नॉर्मल खोकला झालाय हो हो हा हो बरं मी काय म्हणते ऐक ना आपला प्लॅन ठरल्याप्रमाणे हो बासुंदीची पार्टी हो नाही ग बरोबर आहे ना हे साडू हे यांचे जे बसणार मग आपण काय करायचं नाही का मग हे 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 बसल्यावर काय करायचं आपण म्हणून मग आपलं ठरलंय तसंच करू आपण बासुंदीची पार्टी करूया हो, हो. हा मग सोडते की काय मग काय जा चल ठेवते हा चल निघाले हो ग हो यांना सांगते जरा काळजी घ्या म्हणून निघते हो चल चल बाय बाय अहो हा विशू ते ते आता काय म्हणालीस तू फोनवर ते साडू पार्टी करणार काय म्हणालीस ते? हे बबिताचे नवरा हा बबिताचा तो नाही का राकेश राकेश. कुलकर्णी असतो तो हा, हा, हा. इथे स्कॉच बिचच्या बाटल्या आणल्या ते त्यांचे त्याचे बसणार आहेत मग म्हटलं आम्ही का बाई आम्ही पण बसणार आम्ही पण आमची पार्टी ठरवली बासुंदीची पार्टी करू म्हटलं मग काय सोडते की काय हा विशू हो मग मी जर नाही आलो तर वाईट वाटेल ना तुमच्या घरच्यांना म्हणजे काय हो हा. किती वाईट वाटेल माहितीये खरंच? सगळ्यांना मग तुम्ही आले तर कसं सगळ्यांचे आवाज बिवाज काढताना त्यामुळे वेळ जातो आता काय करायचं लोकांनी मग पण तुम्ही काळजी करू नका तुम्हाला बरं नाहीये हा बरं नाही तुम्ही आराम करा काही हरकत नाही मी सगळ्यांना समजावून सांगते ना नाही विशू माझ्या एक गोष्ट लक्षात आली आहे या माझ्या छोट्या मोठ्या आजारांमुळे ना मोठी मोठी नाते आहेत ना माझी ही कमकुवत करतोय मी नाही म्हणजे असं मला जाणीव झाली आहे त्याची कळलं अहो, का या क्षणी? तुमची प्रकृती सध्या कमकुवत आहे ते बघा हो नाही नाही मी येतो तुझ्या बरोबर मला असं अहो, वाटतंय नाही मी पण तुम्ही आजारी आहात ना अगं आजार नाहीये एवढा काही नाहीये आजार आय एम ओके आणि हे तुला सांगू का आजार आहे ना क्षणिक आहे नाती आयुष्यभर पूर्ण आहेत आपल्याला लक्षात आलं का तर त्याचा असं बाऊ नाही का आय एम ओके मग बसून तू बघतेस मला खोकला आला का इथे बसलो इथे नाही खोकला नाही आला खरंच बाई नाही आला आय एम ओके परफेक्टली ऑल राईट काहीच प्रॉब्लेम नाहीये बरं. ओके मी येतो तुझ्या बरोबर नक्की येताय? हो अगदी अगदी नक्की येतो काहीच प्रॉब्लेम नाही तुम्ही खरं सांगताय ना अगं हो खरंच सांगतोय मस्करी नाही ना करत नाही मस्करी करत नाही फक्त त्या याला सांग काय? राकेश येणार आहे ना हो हा, नाही नाही राकेश आहे ना तो राकेश हा, हा. त्याला सांग की म्हणजे मला फोर्स करू नको जास्त हा कारण मी कसं एक आणि ते पण औषध म्हणून गरम पाण्यातून मला तुला माहितीये आपलं तसं काही नाही माहितीये मला माहितीये बरं साखरपुड्याला हा कुर्ता चालेल ना तुम्हाला हा बघा ब्रँड कुठला मला सांग काय, काय? हे, अगं काय ब्रँड काय मला विचारतेस तू तू ठराव ना त्याप्रमाणे मी कुर्ता घालेन मी येतो म्हटलं ना चल मी आता तयारी करतो हा? आईला खूप बरं वाटेल हो हा? आईला खूप बरं वाटेल प्रेमळ बाई आहे ग तुझी आई म्हणजे खूप आनंदून जाईल खूप, ती. खूप. माहितीये खरंच, का? खरंच, काही तुम्ही असेल. येणार नाही ते म्हटलं येणार म्हटलं तिला किती आनंद होईल. अगं, म्हणजे बाई, काय? खरंच खरंच सारखी म्हणत असते तर अहो तुमचा फोन वाजतोय बघा जरा हॅलो हा अरे समय येतोयस ना आज कुठे कुठे म्हणजे अरे पार्टीला पाटील अरे असं काय विसरलास आज पॅडीचा बर्थडे आहे गाडीचं आपण पण पार्टी करायला भेटणार होतो MHG हॉटेलमध्ये जे हॉटेल त्यांनी हॉटेल पण उघडलं आता हा आता 15 दिवस शूटिंग नाही म्हटल्यावर काय केलं टाकलं हॉटेल अरे कसली पार्टी अरे पॅडीचा बर्थडे बघ समय आता कारण देऊ नको तू ये मला माहिती नाही हो, हो. फुल धमाल करूया फुल मजा करूया काय सांगतोस काय पहाटेपर्यंत दंगा घालूया पहाटेपर्यंत? पहाटे एकदा का गौरवचं वेटर बरोबर भांडण झालं आणि वेटरने गौरवला मारलं की मग आपण निघूया ओके अच्छा ओके ओके मला माहिती नाही येतोय हा ठीक आहे ठीक आहे ओके 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 चल 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 अरे बापरे. साडूची पार्टी मित्रांची पार्टी साडूची पार्टी मित्रांची साडूची पार्टी मित्रांची पार्टी साडूची पार्टी नको, मित्रांची पार्टी चला हा हो चल चल जाऊ आवरा ना हो, हो. अहो काय होतं तुम्हाला
नाही अहो काय होतंय अहो काही लक्षात नाही ना माझ्या एकदम गरगरलं माझ्या अहो. अगं अगं जरा लाईट लाव जरा अहो लाईट का बंद अगं बाई, केलं अहो लाईट सुरूच आहेत सुरूच आहे मग अंधारी का आली आहे डोळ्यासमोर माझ्या ओ माय गॉड तू इथे ये आधी इथे 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 तू मी इथे मला 3 विशाखा का दिसत आहेत 1 2 आणि 3 विशाखा का दिसतात मला 3 मला काय झालं यार अहो बापरे अहो तुम्हाला बरं वाटत नाही का एक मिनिट मी माझं झाड कॅन्सल करते नको जाऊया नाही यार, दिसले आता एकच दिसले आता ह्या गायब झाला आता एकच दिसले मला आता एकच दिसले मला हा आता ओके मी आता एवढं काही नाहीये हे करणं एवढं आता ओके मी बरं वाटतंय ना हो तुम्हाला आता एकदम बरं वाटतंय हा एकदम बरं वाटतंय पण आता तर तुम्ही म्हणाला चक्कर आली अगे म्हणून ते डॉक्टर नेहमी सांगतो ना असं ताडकन उठायचं नाही मी आता ताडकन उठलो ना त्यामुळे डोळ्यासमोर अशी जरा अंधारी आली अदरवाईज आय एम ओके आम ओके ओके आहात ना तुम्ही? येस मग चला आवरा चला अंबरनाथला निघूया नाही तसं एकदम नाहीये ओके तसं एकदम नाहीये तसं थोडस हो बाबा तसं गरगरतच आहे थोडस अगं बाई मग मी नाही मी थांबते तुमच्यावर नाही 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 तसं ओके आहे ग तसा थोडासा प्रॉब्लेम आहे मला. तसं हे आहे मला हा तू जा ना तुझा मी राहतो एकटा इकडे. नाही बाई तुम्हाला एकट्या ठेवून मी नाही जायची हा नाही अगं मी प्रसादला बोलवतो घरी माझ्या नाही बरोबर बाई दुसऱ्याच्या जीवावर कसा काय नवरा सोडावा नको अगं नाही तसं नाही नाही तू- नाही नाही माझं पाऊलच घराबाहेर पडत नाहीये तर अगं मग पावलाला सांग की बबड्या तू घराबाहेर पड अहो. त्याशिवाय तू बाहेर कशी जाणार काय हसताय हा काय? एवढं हसायचं नाही चक्कर आहे मला अरे बापरे, चक्कर आहे थोडीशी आहे चक्कर मला आहे, चक्कर आहे तू 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 निघ काय आहे आता आपण आता ट्रेननी गेलो ट्रेन मध्ये मला चक्कर आली तुला सगळं निस्तरावं लागेल ना ग आणि कसं माझे इन्फेक्शन दुसऱ्यांना झालं आणि लोक तुला बोलायला मला आवडणार नाही विषू हो नाही बाई. खरंच सांगतो तू नाही, एक काम कर बरोबर ओके ते- तू निघ नाही ते इन्फेक्शनचं तुमचं मुद्दा बरोबर हा, हा. आहे तुम्ही घरात थांबा हा मी थांबतो मग मी हे हा. तुमचे कपडे काढते हा हो हो एवढा पण बरा नाही कपडे बॅगेतले म्हणते मी. हे बरं सुचते आजारपणा हा एवढा नाही हा, बरा एवढा नाही थोडा आहे चक्कर आहे. थोडी चक्कर आहे मला हा ठीक आहे. हा हा नक्की जाऊ हो 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 येस बघा, हा, जाऊ अगदी ना अगं नक्की. अगं टेन्शन नाही काही हा जा जा तू काहीच टेन्शन नाही निघ नाही आहो फोन वाजतोय तुमचा ऐका ना आहो तुम्ही औषध घ्याल ना हॅलो हॅलो अहो. सम्या हा अरे पार्टी कॅन्सल झाली हा म्हणजे अरे ते पॅडाचं पाकिट मारलं कोणीतरी आणि मग क्रेडिट कार्ड पण त्यातच गेलं काय तो बोलवता की आता तुम्ही भरा मी देतो नंतर पण तुला माहिती ना तो दरवेळी असंच करतो नंतर काय देत नाही. नको रे देऊ का तरीच नको मरू दे राहू दे चल डाळ भात केला खातो चल काय मी जाऊ का विशू आय थिंक मी येऊ शकतो तुझ्या बरोबर तुझ्यासाठी नाही काय काय चाललंय तुमचं गणित आहे गणित नाही काय चाललंय अगं तुझ्यासाठी नाही तुझ्या माऊलीसाठी ही तिची सासू आहे ना मला खूप आवडते किती प्रेम करते घ्या जावयावर नेहमी माझी आठवण काढत असते कारण मला ना या आयुष्यात 2 स्त्रिया आवडतात एक माझी सासू आणि दुसरी ती मेनरोल ओ, ते मेनरोल नाहीये मग? ते मर्लिन मेनरो असं नाव आहे ना तिचं बाई 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 ती कुठे ती मर्लिन मेनरो आणि कुठे ती माझी आई बापरे काय ती काहीतरी आपली झगा उडवणारी माझी आपली बिचारी साधी आई काहीतरी तुमचं अगं नाही तर comparison. अगदी खरं सांगू का आणि मी 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 काय म्हणतो माहितीये का मी घरात बसलो सासूबाईने काय म्हणतील लोक जाऊया बापू ना बा एवढीशी चक्कर आली जाऊया बापू बसले घरात मी येतो ते जास्त महत्वाचं आहे मी येतो नक्की अगदी नक्की पण मग बाई तुमचं इन्फेक्शन सगळ्यांना झालं तर नाही ग, हे मीडियाने वाढवलंय ग इन्फेक्शन वगैरे असं काही नसतं ग आपण काळजी घेतली की सगळ्या गोष्टी नीट होतात काही नाही चल आपण जाऊया हा हा नक्की तुम्ही येताय ना हा पण राकेशला सांगा मला आग्रह नाही करायचा आवर्जून त्याला सांग कारण एकदा आग्रह केला नाही की सगळ्यांसमोर मी नाही म्हणू शकणार एक थोडस हे करायचं बरं? नाही नाही अहो, नाही नाही मी त्याला सांगतेच ना की बाबा रे आमचे हे घेणारच नाही 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 असं कसं? नाही, नाही. नाही, नाही. बरं हे. मी तुम्हाला कसे तुम्ही घेणार नाही नाही असं नाही सगळ्यांसमोर मग त्याचा चेहरा असं खाली जाणं हे मला आवडणार नाही नाही, हे बघ सगळ्यांसमोर मग मी घ्यायला लागेल मला सगळं नाही असं अहो, साडू आहे तुमचा नाही, नाही म्हण- साडू आहे त्याला आपण सांगू शकतो ना हे बघ साडू साडू काय रिलेशन असतं तुला नाही कळणार खरं सांगतो ते साडू साडूचं वेगळंच पडतं खरंच सांगतो मी तुला त्यामुळे काही टेन्शन घेऊ नको मी येतो तुझ्या बरोबर ओके काही टेन्शन नाहीये बरं मग चला आवरा आता ये. पटापटा ते द्या बॅक हॅलो
हॅलो सौम्या हा. हा पॅडा बोलतो रे आता पॅडे बोल यार. अरे यार सॉरी यार पशा पण नाही येणार अरे प्रँक केला काही पाकिट बिकिट काही हरवलेलं नाहीये पार्टी आहे पार्टी आहे अरे एकदा काय ते ठरवा ना यार तुम्ही. इथं किती ऍडजस्टमेंट करायला लागतो तुम्हाला माहितीये का? काय मस्करी केली आपलं MS जे हॉटेल आहे ना तिकडे पार्टी ठेवलेली आहे हा. आणि रात्री 9 वाजल्यापासून पहाटे अगदी 4-5 वाजेपर्यंत मस्त दंगा करू धमाल करू तू नक्की आहे हा ओके चल बाय ते कपडे घ्या तुम्ही आवरून आओ कपडे बदला ना चला अरे बेवड्या बेवड्या म्हणालीस. हा बेवड्याच आहेस तू जसा फोन आला तसा तुझा आजार पण कमी जास्त झालं का नाही, नाही. तुला काय तुम्हाला काय आज ओळखते मी व्यवस्थित ओळखते कळलं ना अगं नाही. स्कॉचचं नाव काढलं की लगेच लाल गळायला लागली इकडून अशी. अगं नाही, असं नाही. काय ओळखत नाही का मी तुम्हाला काय बरं वाटत नाहीये ना काय इन्फेक्शन झालंय ना आता तुम्ही घरीच बसा नाही तुम्ही घरी बसा I'm okay. मी ते 1 मिनिट आता पट्ट्या ठेवते तुम्हाला नको. खोकला होतोय ना काढा करते काढा नका. नाही, तर तुम्ही थांबा आणि मी पण थांबते अगं, कशाला? कॅन्सल सगळं कॅन्सल अगं, आपण घरीच थांबूया आळूचा फतफत खायला घाल अजय नका काय आळूचं पत- मुगाची खिचडी कर खिचडी नको ग, ऐक ना माझं नको काय नको रे. सुपर हिट परफॉर्मन्स यार दादा तुझ्या चक्कर येऊन पडण्याच्या तऱ्हा अरे काय करायचं तुझं अफलातून खूप मजा आली यार खूप मजा आली सई आम्ही खरंच एखाद्या घरी आलोय आणि एका नवरा बायकोचं काहीतरी संभाषण चाललंय असंच वाटत होतं म्हणजे मी एका सेकंदासाठी विसरले होते की हास्य जत्रेमध्ये आहे मी इथे चेअरवरती बसली आहे समीर आणि विशाखा परफॉर्म करतायत ह्या सगळ्याचा विसर तुम्ही पाडलात एक नेहमीचं घर आणि नेहमीचा नवरा बायकोचा संवाद म्हणजे इतकी सहजता आहे तुमच्या वावरण्यात की त्याला काही अर्थच नाही आहे आणि आता आम्ही तारीफ करून करून दमलोय आय थिंक हास्य जत्रा इज इनकम्प्लीट विदाऊट यू आणि तुमच्या परफॉर्मन्सशिवाय आमचा पण आनंद इनकम्प्लीट आहे असं म्हणायला हरकत नाही सुपर खूप मस्त झालं थँक्यू परफॉर्मन्स प्रसादा तसं बघायला गेलं तर या स्किटमध्ये त्या गोष्टीबद्दलची त्याला वाटणारी एक काय म्हणूया हावच म्हणता येईल त्याला कारण जनरली अशा पुरुषांना त्या गोष्टीची हावच असते बस याच्या पलीकडे त्या स्किटचा काही तसा विषय नव्हता पण तुम्ही ज्या रंजकतेने फुलवलात दोघांनी आणि क्षणाला दोघांची कॅरेक्टर्स ज्या पद्धतीने बदलत होती की क्या बात आहे लाजवाब मजा आली खूप मजा आली थँक्यू. स्वप्निलदा याबद्दल कमेंट करायच्या आधी एक महाराष्ट्राला पडलेला प्रश्न की प्रसादनी पार्टी दिली का देणारही नाही आहे आणि म्हणजे मला स्किट बघताना सतत असं जाणवत होतं की तुम्ही अडून अडून काही सुचवताय का की लेकी बोले सुने लागे या टाईप काही चाललंय का स्वप्नील आम्ही डायरेक्ट सुचवून बघितलं काही फायदा नाही आता एक अडून वेगवेगळ्या तऱ्हा असतात ना गोष्टी करून घेण्याच्या तसं जोक्स अपार्ट ऑन अ व्हेरी सिरियस नोट आय थिंक पशाने आम्हाला खूप पार्ट्या दिल्यात पण खरंच अरे यार हे काय जलेब नमक है पण ऑन अ सिरियस नोट मला असं वाटतं की कुठल्याही जोडीची गंमत मला नेहमी असं वाटतं की तेव्हा असते जेव्हा त्या जोडीचा आपल्याला विसर पडतो आणि ती जोडी आपल्याला एक युनिट म्हणून दिसायला लागते वा वा जेव्हा त्यातला समीर कुठला आणि विशाखा कुठली हे सांगणं कठीण व्हायला लागतं मला असं वाटतं की तो त्या जोडीच्या असण्याचा परमोच्च बिंदू असेल असं मला मनापासून वाटतं वा वा हॅट्स ऑफ टू बोथ ऑफ यू फॉर दॅट गॉड ब्लेस यू फॉर दॅट आणि मला नेहमी असं आवर्जून सांगावं असं वाटतं की छोट्या छोट्या आपल्या घरात घडणाऱ्या सिच्युएशन्सना घेऊन त्याच्यावर विनोद निर्मिती करणं खूप कठीण आहे नवरा बायकोचं संभाषण ह्याच्यात इनहेरंट कॉमेडी नाही आहे पण जेव्हा त्याच्यातनं कॉमेडी येते तेव्हा आजपर्यंत आपल्या साहित्यात लिहून ठेवलेल्या अनेक मोठ्या लोकांची नावं घ्यावीशी वाटतात की ज्यांनी आपल्या आयुष्यातल्या जगण्यातला विनोद शोधला ज्यांनी आपल्या नॉर्मल चालण्यातला बोलण्यातला उठण्यातला बसण्यातला विनोद शोधला आणि त्या सगळ्या लोकांची नावं जर आम्हाला तुमचे परफॉर्मन्सेस आणि तुमचं लिखाण अनुभवताना येत असतील तर ही आमची नाही तुमची जीत आहे वा वा गॉड ब्लेस यू अँड कीप शायनिंग थँक्यू थँक्यू
क्या खूप साहस आहे. वा वा वा. समांतरसाठी आलोय म्हणून मला असं आवर्जून म्हणावं असं वाटतं की तुमची जोडी ही समांतर या शब्दाचं सर्वोत्तम उदाहरण आहे. वेल सेड. क्या बात, क्या बात. यानंतर मी बोललं म्हणजे थँक्यू सो मच. मंडळी, विनोदाच्या शाळेत आपल्या खट्याळ करामतींसाठी प्रसिद्ध असणारे अरुण कदम आणि पंढरीनाथ कांबळे पुन्हा एकदा आपल्या गुरुजींकडे म्हणजेच खानदेश रत्न श्याम राजपूत यांच्याकडे आपल्या करामतींची शिदोरी अवनमध्ये शिजवून घेऊन आलेत. बघूया तिथे काय धमाल घडतेय. नमस्कार प्रसाद दादा. नमस्कार. नमस्कार स्वप्नील सर. नमस्कार सई मॅडम. ओळखला का मला? अरे मी तोच आहे गुरुजी. मास्कर. हा बरोबर आहे, बरोबर आहे. हा. गुरुजी तर काय थोडस गर्दीच्या ठिकाणी गेलो होतो बा म्हणून मास्क वापरला. तुम्ही पण काळजी घ्या बरं. आणि लोकेश होन तुम्ही पण सॅनिटायझर वापरा. गर्दीच्या ठिकाणी गेले तर मास्क वापरा. शक्यतो गर्दीच्या ठिकाणी जाऊच नका ना. दिवसभर सोनी मराठी बघत बसा. दिवसभर दिसतो आम्ही. शाला बा समाज प्रबोधन झालेलं आहे. आता नेहमीप्रमाणे आपण उच्छृंखल विनोदाकडे वळूया बा. तुम्हाला वाटत असेल बा ही शाळा कशी काय भरते. शाळा तर बंद आहे. तर काय आमची एक शिक्षकी 2 विद्यार्थ्यांची जी शाळा आहे ना ते आमचे ट्रस्टी आहेत ना जमदाडे साहेब त्यांच्या मला फोन आला. ते म्हणाले की आमच्या पोरांना आहे ना शिकायची उचकी लागली आहे. हा त्यान बाय आहे ना आता त्यांना शिकायची उचकी लागलेली आहे का या जमदाडेला नव्या बायकोच्या घरी अभ्यास घ्यायचा आहे आपल्याला काय माहितीये. तरी मी म्हटलं कोरोनाची भीती आहे बरं. पण ते काय म्हटले माझे जे पोरं आहेत ना ते कोरोनापेक्षा डेंजर आहेत. आणि मला ते पूर्ण पटलं बा. दोन्ही आहेत ना एक नंबर ना व्हायरस शेतस. आता येतच असतील बा ते. माझा मास्क काय माझा मास्क काय वर्षाने म्हणणं सांग तुझ्या मास्कला किती खिसे आहेत. मास्कला खिसे असतात. अच्छा रे मास्कला खिसे नाही. मग याचा काहीच फायदा नाही. आतला मी याला डिस्पोज करून खिशान ठेवतोय. खबर तोंड्या मास्क वरून कशाला झगडा करतो रे. मग माझी चड्डी आहे. नाही माझी चड्डी माझी चड्डी ही माझी चड्डी माझी चड्डी. मला एक सांग ही चड्डी तुझी कशावर ना म्हणजे सांग. तू आधी चड्डी घालतो का काढत. मी आधी चड्डी घालतो. मी आधी काढतो बघायचं. अरे तुम्ही बाय ना चड्डी काढ्या. अरे आधी तू फक्त चेन उघडायला जायच्या. आता तू डायरेक्ट चड्डी काढायला लागला का रे. अरे काय रे तुला शिकायची काय हाऊस आली रे. अरे शाळा बंद आहेत ना. गुरुजी आम्हाला शिकायची हाऊस नाही आले. आज आम्ही तुम्हाला सरप्राईज देण्यासाठी इकडे आलेलो आहे. सरप्राईज कसला सरप्राईज रे. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर गुरुजी. हॅपी बर्थडे टू यू. बस 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 बस. अरे मी तुम्हाला चुकीचं समजलो रे. तुम्ही भलते किडे करता बा पण तुमचं मन गैर चांगले. माझ्या बर्थडे ना कोणी लक्षात ठेवत नाही पण तुम्ही लक्षात ठेवला बा. थँक्यू बर का गैरे गोडे तुम्ही. उगी उगी हे पण अरण्या तू काय विसरतोयस काय रे. रे वासर आता आपण पहिल्याच पानावर आहे ना. मी 3ऱ्या पानावर विसरतो. माझी 2 पानं एकदम पाठ आहेत चोख आहेत. हे नाही रे. अरे गुरुजींना आपण सॅल्यूटच नाही मारला. अरे नाही रे नको रे. आज माझा बर्थडे रे. बर्थडेला तरी असं करू नका रे. नाही गुरुजी आज एकदम स्पेशल आहे. ऐका तुम्ही. अरे 2 पाव गुरुजीला सॅल्यूट मारू गुरुजीला. गुरुजीची आमच्या सटकली कारण गुरुजी करपली. अरे बापरे. अरे वा आज यमक एकदम व्यवस्थित जुडलेलं आहे. आज म्हणजे काही धक्का नाही बसला बा मला. वा वा गैर. अरे पण याचे सॅल्यूट कुठे आहे रे. सॅल्यूट पाहिजे. हा. सॅल्यूट आहे अजून पूर्ण नाही झालं. पूर्ण नाही झालं. गुरुजीची आमच्या सटकली
कारण भुर्जी करपली भुर्जीचा धूर केवढ्यावर गुरुजीला मारू अरे बापरे अरे हे न जुडणार यमक तुम्ही कशाला जोडता रे अरे एका दिवशी जुडून जाईल रे यमक रोज रोज नशीब नाही साथ देत ना रे नका हे फालतूपणा नका करत जाऊ ना रे तुम्ही गुरुजी गुरुजी थांबा आम्ही एक गंमत आणले तुमच्यासाठी थांबा तुम्ही इकडे काय आणलं ओ बापरे आता काय आणलं यांनी अरे बापरे अरे बापरे हो 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 हा 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 अरे बाप वा 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 अरे मी समजत होतो तेवढे तुम्ही वाईट नाही रे गैरे चांगले माझ्यासाठी अरे एवढं करायची काय गरज होती बा फालतूगिरी पाहिजे चालली पचकन केक कापून वा 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 अरे बारे केक दिसून राहिला बा तुम्ही बनवला का आम्ही आमच्या हाताने बनवला म्हणजे कधी एकदा केक कापून आम्ही खातो असंच गैरा बारी बा चला कापा गुरुजी कापा कापा नाही नाही कापायचा प्रयत्न करतोय बा मी पण थोडासा कडक वाटतोय मला तो कडक आहे का रे थोडासा नाही नाही गुरुजी थोडासा जोर लावा तो पटकन कापायला जायला तो काय टेडियस आहे का तुझ्या कॅरेक्टरला शोभेल असे विनोद करत जाणार अरे तू अंडरपॅन्टला चड्डीचं पिल्लू म्हणतो तू आणि तुला टीडीएस कसा माहिती असेल रे गुरुजी गुरुजी तुम्ही त्याच्याकडे लक्ष नका देऊ तुम्ही केक कापा केक कापा. कापतो कापलंच नाही जात रे थोडं जोर लावा जोर लावा. चाकू तुटला एवढा कडक केक अरे हा केक कशाचा बनवला रे तुम्ही ऍक्च्युली गच्चीवर ना राखाडी कलरचा तिकडे मैदा पडला होता त्याच्यापासून आम्ही बनवलं योग्य अरे तुझ्या दल्ल्याने पाहिला का रे राखाडी कलरचा मैदा राखाडी असतो का रे राखाडी गच्चीवर राखाडी कलरचा मैदा सिमेंट सिमेंटचा केक बनवला तुम्ही हा? अरे बापरे अरण्या काय पुरुष आहे बरं झालं आपण आपला पहिला प्लॅन नाही केला पहिला काय प्लॅन होता रे बाटोडा गुरुजी आम्ही असं ठरवलं होतं की हा केक आहे तो तुमच्या तोंडावर मारायचा सगळे दात तुटून गेले असते रे नाही नाही काय केक पिक नाही निघा तुम्ही हा निघा नाही गुरुजी आम्ही ओवायलायचं हा, हा, आम्ही तुम्हाला औक्षण करतो औक्षण करता आपण ओवायला घेऊ. आम्ही ओवाळतो. अच्छा, आम्ही तुम्हाला ओवाळतो. आवाज ओवाळला. बसा, तुम्ही इकडे खुर्ची बसा. बसा. आधी मी ओवाळणार. नाही, आधी मी ओवाळणार. आधी मी ओवाळणार. अरे थांबा रे इकडून तू वाढ फक्त कॅमेरा ब्लॉक नको करू बा ओके. चला ओवाळूया आपण चला, 1 2 3 अरे तुम्ही बायना हिड गेल का था ना काय झालं? अरे तुमच्यावर काही संस्कार बिंस्कार काही आहे का नाही रे असा टीका लावत असतात का बोयांच्यावर अरे असं आहे ना असा लावत असतात रे टीका आई शपथ या हरण्या मस्त दिसतात गुरुजी नाही. आपण गुरुजींच्या सगळीकडे असे लावूया टीके गुरुजी मस्त एकदम सूर्यफुलासारखे दिसतील ना काय पाय ना काय सूर्यफुलाचं सगळं माझं हे टाकलं. माझं टिल्लं मोठं आहे. ए, नाही माझ्या हे टिल्लं माझं मोठं आहे. टिल्लं मोठं आहे. माझ्या टिल्लं- अरे नका रे झगडा करू तुम्ही सारख्या भांडत राहतात प्रत्येक गोष्टीत स्पर्धा करायची असते का सगळं माझं थोपडं खराब करून टाकलं निघा तुम्ही तर बायना कसा लिहून म्हणा बर्थडे निघा आम्ही तुमच्यासाठी कविता पण केली आहे नको कविता नको तुम्ही यमक गैर डेंजर जुडवता बाबा कविता नको रे नको नाही ऍक्च्युली कसं एक ओल मी लिहिलेली आहे, एक ओल या लिहिलेली आहे. ऐका तर खरं ऐका. नीट ऐका देवाने धाडला देवदूत पृथ्वीवर देवदूत अरे देवाने पृथ्वीवर धाडला देवदूत गुरुजी आमचे श्याम राजपूत अरे बाप रे पंढरी अरे वा म्हणजे तुझ्याकडून अपेक्षा होत्याच बा आणि तू असं यमक जुडवलं पाहिजे देवदूत राजपूत आता हा मेंढा काय करतो काय माहिती जसे शेतकरी शेती पिकवतात हा तसं शेतकरी शेती हा. पिकवतात तसं तुम्ही आम्हाला शिकवतात हा अरुण मला वाटलं होतं तू माती करशील पण तुझं मातीतली गोष्ट सांगितली वा. काय केवढी लेवल झाली वा छान झाली बरं का तुमची कविता वा संपली ना नहीं अरे ये तो पहला जाम है अभी तो शाम है रात तो याच दर्जाची आहे ना पण ह्याचा वरचा दर्जा ना. अरे बापरे
गुरुजी घेतात आमच्या शिकवणीचा वर्ग. वा वा. गुरुजी घेतात आमच्या शिकवणीचा वर्ग. तोच तर आहे आमच्या यशाचा मार्ग. पंढरी तू टिकवला बर का दर्जा. हा मग मेंढू. नेहमी जातो आम्ही गुरुजींच्या क्लासला. नेहमी जातो आम्ही गुरुजींच्या क्लासला, म्हणून गुरुजी जाम भारी आहेत क्लासला. अरुण यावेळी आहे ना, म्हणजे यावडीत तू दर्जाचा छाताडावर बसला बा. पण हरकत नाही, ही तुझी अंतरीचे बोल होते बॉय. तुझे चासला हे अंतरीचे बोल. पण छान कविता केली बरं का तुम्ही. संपली ना? नाही नाही नाही, अजून आहे ना. आहे का? ये तर दुसरा जाम है, अभी तो शाम अरे, है. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. गुरुजी आम्हाला कधी कधी मारतात काठी. गुरुजी आम्हाला कधी कधी मारतात काठी, पण ती तर असते आमच्या कल्याणासाठी. अरे बाप रे. रडवलंस मित्र. वा वा पंढरी. अरे बापरे, तू सांभाळ बर का स्वतःला. तू गैरा खोलात शिरलेला आहे. एकदम गैरी सोच झालेली आहे बा तुझी. आता आता नाही नाही, आता पुढची जी ओळ आहे ना, हा. त्या मी दोघांनी मिळून लिहिली हो आहे. का? अरे वा वा वा. लागत नाही आम्हाला गुरुजींच्या काठ्या. वा वा लागत नाही आम्हाला गुरुजींच्या काठ्या. वा वा. कारण गुरुजी आहे एक नंबरचा. वा वा. महान महान. गुरुजी आहेत एक. तुम्ही बाय ना, सगळी कविता तुम्ही नीट बोलले आणि शेवटी तुम्ही गोड करता करे. गुरुजी, अरे तुम्हाला तुमच्यावर कविता केली तर ॲज युजल या दोन विद्यार्थ्यांनी वात्रटपणाचा कळस गाठला आणि त्यामुळे खूप पंचेस आणले आणि खूप हशा पिकवला. मजा आली. बघूया हास्यरसिक काय म्हणतायत. ते जे 2 टिळे लावले होते ते फार भारदार होते. फारच भारदार. मला असं वाटलं की त्याच्यानंतर तुम्ही ती पिसाची टोपी, त्याला वल्कलाचा असा स्कर्ट, इथपर्यंत ते जाईल की काय, असं मला तुझं एक विलक्षण रूप डोळ्यासमोर यायला लागलं होतं श्याम्या. पण वाचलो आम्ही. वंडरफुल, मस्त, मजा आली, खूप मजा आली. स्वप्नीलदा. तुमच्या तिघांच्या स्किटला मला तुमच्याच भाषेत उत्तर द्यावं असं वाटतंय की 2 पाव बुर्जीला सॅल्यूट तुमच्या एनर्जीला. आहा, वा. 2 पाव बुर्जीला सॅल्यूट तुमच्या एनर्जीला. कॉमेडीचा तुम्ही तापवला तवा, तुम्हाला उभं राहून सॅल्यूट. खतरनाक. एक नंबर. मंडळी, कोळीवाड्याची रेखा वनिता खरातनं कोकणचा शत्रुघ्न सिन्हा म्हणजे ओमकार भोजने याच्या मार्गदर्शनाखाली थेट फिल्टर पाड्याच्या बच्चनचं चित्र काढायला घेतलंय. बघूया चित्रकलेचा हा क्लास कुठले हास्यरंग उधळतोय ते. वनिता, येस सर. एक अनुभवी कला शिक्षक म्हणून तुला सांगतो, येस सर. जगातली कुठलीही सुंदर वस्तू फसवी असते. का सर? का म्हणजे उदाहरण देतो ना मी. आता हे बघ, सौंदर्य बघ. निर्मात्यानं म्हणजे बनवणाऱ्यानं, देवानं किती मुक्त हस्ताने सौंदर्याची उधळण केली. हो सर. पण हे सौंदर्य जेव्हा वाढदिवसाला फरसाण वाटतं तेव्हा आपली गोड फसवणूक होते का नाही? ऍक्च्युली सर. हो सर. जेव्हा हे सौंदर्य वाढदिवसाला फरसाण वाटतं तेव्हा आपली घोर फसवणूक होते की नाही? हो सर. हो सर. अजून एक हा. आमिर हडकर. हा. आमिर हडकरच्या बोटातल्या कलेचं सौंदर्य पहा ना, केवळ अलौकिक. हो सर. पण आजही स्किट संपले हे मानेने खुणवल्यानंतरच तो स्किट संपल्याचं म्युझिक वाजवतो. मुद्दा काय आहे? मुद्दा काय आहे की कुठलीही कला, कुठलीही म्हणजे कुठलीही सुंदर वस्तू फसवी असते. Yes. लक्षात ठेव. थँक्यू सर. वने, तुला सांगताना माझी जी अवस्था झाली ती लक्षात ठेव. लक्षात ठेव. वा वा वा. खूप कठीण आहे. हे अनुभव घेताना पचवायलाच खूप वेळ लागला. लक्षात ठेव, कलाकाराचं मुळात चित्रकाराचं सौंदर्य हे त्याच्या ब्रशमध्ये नाही आहे, दृष्टीत आहे. सर, सर तुम्ही माझा धबधबा आहात सर. सर तुम्ही ज्ञानाचा कधीही न आटणारा धबधबा आहात सर. तुम्ही माझा. आईने फी दिली ना, हो सर. त्याशिवाय
नाही त्याशिवाय धबधब्याचा सडा कोसळत नाही. सर थँक्यू असू आहे. थँक्यू सर. असू दे, म्हणजे असू दे. चल. मी स्वतःला खूप भाग्यवान समजते की तुम्ही एवढा जागतिक कीर्तीचा माणूस मला कला शिक्षक म्हणून लाभलाय सर. थँक्यू हा. थँक्यू सर. तू ये इकडे चल. थँक्यू हे तुला करायचंय. थँक्यू सर. ब्रश घे. एक्सक्यूज मी, भिक्कार ओंजणे तुम्हीच का? काय झालं सर? नाही काय भिक्कार ओंजणे तुम्हीच का? काय करताय सर? शिवी शोधतोय पण सापडत नाही. पण का? का? कारण ती तुला दिली म्हणून ती माझ्यावर केस करेल. भिकार ओंजणे नाहीये ते, ओंकार भोजने, आणि तो मीच आहे. ओ सॉरी सॉरी. अरे असू दे, चल, मीच तुला फोन केला होता. येस येस. तू आय एम अ गौरव मोरे. आय एम अ गौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टर पाडा. सर थँक्यू सर. तुम्ही मला मॉडेलिंगच्या कामाचे 1 लाख रुपये दिले सर. Yes, yes. हे माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं मानधन आहे सर. सर मला सांगा प्रोडक्ट काय आणि जाहिरात कसली आहे? सांगतो. ही प्रसिद्ध बिझनेसमॅन डी ओबेरॉय यांची कन्या ओबेरॉय मॉल. वनिता ओबेरॉय. ओके ओके. तर मी हिला चित्रकला शिकवणार आहे. अच्छा. तुला इथे मॉडेल म्हणून बनवलंय. हा. तू इथे 2 तास या मोड्यावर मॉडेल म्हणून न हलता बसायचं. मी तिला लाईव्ह स्केच शिकवणार आहे. एक्सक्यूज मी, पण मला मॉडेलिंगचं काम असं सांगितलं होतं ना. बराच वेळ मला काहीच डायलॉग नाही, यांच्याशीच बोला तुम्ही. मला मॉडेलिंगचं काम असं सांगितलं होतं ना. तुला मॉडेल म्हणूनच बोलवलंय. तुला अच्छा. इथे फक्त 2 तास मॉडेल म्हणून या मोड्यावरती न हलता बसायचंय. पण सर आज मी तर मॉडेलिंगसाठी आलो ना. मला असं वाटलं की तुला काय वाटलं? तुझ्या वाटण्यावर जर जग चाललं असतं तर तू या क्षणाला जज म्हणून बसला नसतास. बरोबर आहे सर. आणि काय अडचण काय? तुला आम्ही ऍडव्हान्स 25,000 रुपये दिलेत ना. Yes, sir. तू अग्रीमेंटवर सही केलीस ना. हो, मग हो. काय अडचण आहे? आणि अडचण असेल तर ऍडव्हान्सचे पैसे परत कर आणि आम्ही दुसरा मॉडेल बघू. नाही सर, नाही परत नाही करू शकत. का? ते पैसे काल रात्रीच ए बच्ची ए मामा हे करण्यातच उडाले काल. मी बसतो ना सर. बस ना. बसायचं आहे ना. चल. फक्त 2 तास बसायचं आहे ना. बसतो ना मी, त्यात काय एवढं. बस सर ऐका ना, काय? मी हे करतोय हे बाहेर कोणाला सांगू नका. नाही आम्ही नाही सांगणार. हा. फक्त तू चेहऱ्यावर दिसणार नाही याची काळजी घे. पण ते उरलेले 75,000 अरे मिळतील. देणार ना बाबा. हे चित्र काढलं की लगेच तुला देणार. त्याचं काही टेन्शन घेऊ नको. बस इकडे. ओके सर, बसतो. वनिता मॉडेल रेडी आहे. हं, आपण सुरुवात करूया. तुम्ही जरा काहीतरी मला असं नको आहे. मग? काहीतरी आकृती पाहिजे. मला असं वाटतं सर मी असं बसू सर. हे बघा हे असं बसू. नाही. असं बसू सर. हे असं बसू. ए, असं बसून काय करणार? काय करणार म्हणजे सर मी असं बसतो. तुम्ही किती उशीर पेंटिंग करा, मी असं बसतो. काही टेन्शन नाही मला. अहो, नाही, पण 2 तास बसायचं मी सांगतो ना तुम्हाला. रिलॅक्स बसा ना. हे नाही 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 रिलॅक्स रिलॅक्स. हे बघा सर मी पोटासाठी काम करत नाही, मी कलेसाठी काम करतो. मी असंच बसणार. मी नाही 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 मला सर जरा ते मडकं द्या ना माझ्या हातात. अच्छा. जरा अरे बाप काय माहिती का, मडकं घेतलं ना मी हातामध्ये तर चित्राला एक डेप्थ येईल सर. माय गॉड. तो फोटो बघितला तुम्ही, पृथ्वी उचललेला माणूस, तसा मी शेतकरी गेटअप मध्ये हा असं मडकं हातात घेऊन. कसं वाटतं सर? हेच पाहिजे मला. हा है ना. बघितलंस कोणी? Yes. या क्षेत्रातले नाही आहेत पण कलाकारच ना शेवटी. एका कलाकाराला काय पाहिजे दुसरा कलाकार समजू शकतो. असेच राहा तुम्ही. आणि या कलाकाराचं 2 तासानं काय होणार आहे ते एक कलाकारच समजू शकतो. म्हणजे एक प्रेमाचा सल्ला देतो. काय? कला आहे ना मनापासून जोपासायची असते, तिच्या आहारी नाही जायचं, नाहीतर ती घुसते. म्हणजे कला मनापासून मनापर्यंत पोहोचली पाहिजे ना, घुसायला नको अगदी. अच्छा, हा. पुढे काळजी घ्या. चला पोझिशन रेडी आहे. हा. सर हा, उत्तम. ओके सर. वा वा. सर कोणत्या अवयवापासून सुरुवात करूया सर? एक काम कर, तू डोक्यापासून सुरुवात कर. हं? सर नेमकं डोकं कोणतं आहे याच्यातलं? ए बावळे, हे डोकं आहे, हे मडकं आहे, कळलं ना? तुम्ही असं डोकं हातामध्ये घेऊन पोच देणार नाही. सांगा तिला. सांगतोय. आणि जरा पटकन मुंग्या लागल्यात हळूहळू. सांगा तिला पटकन. थोडा हे पाय हो नाही, हे बघ जरा असं चुकतंय. इतकं सुंदर नाक आहे का याचं? नाही ना, नाकाचं भज झालंय ना. हं? ते सुरुवातीला नाही तसा अंदाज येत. ऐक तुला सांगतो, इकडे पेन्सिल दे. पेन्सिल. हे बघ सुरुवातीच्या काळात आपल्याला अंदाज येत नाही. कळतं तुला काय करायचं? मॉडेलचा अंदाज घ्यायचा आणि करायचं. आपण कसं ते एरिया कार्पेट वगैरे लक्षात घेतो का नाही. आता तुला इथून लक्षात येणार नाही, तू अंदाज घे ना. आता ही नाकाची लांबी रुंदी है ना, तशी तिकडे रेखाटायची आणि किती झालं तरी ते एक जमलं पाहिजे. आता ना नाका पेन्सिल नाकात चालले ना. मग काय प्रॉब्लेम आहे? प्रॉब्लेम काय? चित्र आतून काढतो की बाहेरून काढतोय? सर थांबा ना.
सर खरंच मुंगे आला खरं नाही तू वरती ना उजवा पाय हाय का नाही कळाच मार्ग नाही एवढे आलेत. तू ओळखत नाहीस मला पूर्ण ओळखत नाहीस तुम्हाला नीट राहा हल्लो नको चल वने तू कर सुरुवात कर शाबास कर जमतंय मस्त आहे मस्त आहे व्हेरी गुड जमणार नाही तुला. सर नाही जमत आहे मला. जमेल ना तुला तू प्रयत्न कर ना मग कसं मी नाकाची ट्रिक सांगितली तुला तशी आता तर केस काढतेस ना हा मग केस बघ नाही ना हे बघ ही आउटलाईन कर ना नाही जमत तू इकडे लक्ष दे ना कसं जमत नाही फोकस कर ना ए सेक्सी ना घ्या तुम्हाला का मारलं रे तिला येत नाही तर मला कशाला मारतो. नाही नाही मी तिला समजवत होतो ऍक्च्युली ते आउटलाईनचा विषय सांगत होतो हे बघ वनिता परीक्षक आले ना फायनलला की ते ना मॉडेल समोर आणतात आपण जे ज्या मॉडेलला बघून चित्र काढले ना त्याला बोलवतात आणि त्या दोघांचं ते पडताळणी करतात करते तुला सर मला याचे केस असेच काढता येत आहेत. सर एक काम करूया का काय? मी जसे केस काढले तसे याचे आपण केस कापूया का आणि मॅच करूया सर. चालेल तुला काही येड लागलं का तिला जर केस काढता येत नाही तर त्याला शिकव ना तिला शिकव केस कसे काढायचे ते. उद्या गेला माझ्या पंजाची 3 बोटं आवडली तर 2 बोटं कापून ठेवणार आहे. सर याला जर काही प्रॉब्लेम असेल ना तर मी माझ्या डॅडीशी बोलते सर आपण मॉडेल बदलूया याला ऍडव्हान्स परत करायला सांगा सर. मी बसतो ऍडव्हान्स नाही परत करू शकतो सांगा ना सर केस नका कापू सर त्याच्यावर माझं अख्खं करिअर आहे हो सर. नाही कपडा आता तू हालचाल केलीस ना तर तुझे पैसे कापीन मी लक्षात ठेव सगळं करून तुझं लक्षात ठेव आता मला नाही यार मूड घालवतेस तू प्लीज असंच राहा कोणी काढ तू लक्ष देऊन काढ प्लीज हल्लो गो सॉरी 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 हे इकडे घे शाबास काढ चल पटपट काढ एक मिनिट सर जमते मला आता जमतंय सर. संपत आलं व्हेरी गुड लास्ट स्ट्रोक एक असा तिकडून दे येस झालं हातातलं मडकं काढून झालं आता याचं चित्र काढ आता याचं चित्र काढ हातातलं मडकं झालं आता याचं सर नाही पण मला एक प्रश्न पडलाय सर मला मडकं कसं जमलं सर. कारण मडकं त्याच्या मूळ रूपात आहे वस्त्र अलंकार याचं कसलंच त्याने अवडंबर घेतलेलं नाही कळते तुला ही फिलॉसॉफी आहे. ते निसर्ग रूपात मूळ रूप सर मग हा पण याच्या मूळ रूपात आला तर मला याचंही पेंटिंग जमेल सर. ए गजनी मूळ रूपात म्हणजे नाही परफेक्ट बोलली ती काय ते मुळात आहे ना कलेची घुसमटच होते ती आपण बाहेर काढायला हवी Yes. आपण याचं न्यूड चित्र काढूया सर सर ऐका सर 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 माझं ऐका ना 2 मिनिटं न्यूड चित्र म्हटल्यावर एवढे चित्रकार आले चेहऱ्यावरून कोण चित्रकार वाटतो तुमच्यापैकी हे ठरवून करता का मुद्दाम हे हा कोण चित्रकार आहे असा अँगल घेतोय 1 मिनिट तू कसा आलायस मी सहज आलो मी चित्रकार नाही निवड चित्र आहे ना अरे सगळे आंबट शौकीन आहेत रे हे अरे तुम्ही काय हे मी देणार ना निवड चित्रकाराला आधी सांगतोय असं नको करू. नाही नाही तू- सर मी पैसे दिले मारेन ना? मी मारेन पैसे दिले? लागेल आहे शपथ सर, ऐक ना पैसे दिले मी मडकं फोडून डोक्यात हा? काही मागवू नका तुला पैसे दिले ना नाही नाही मी मी सर, दत्तक निवड पडून चित्र पैसे नाही. ऐक रे. सर, मला निवड चित्र नाही, तू काढ. तुम्ही इथे बसा. वा 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 अतिशय भन्नाट कॉन्सेप्ट आणि मस्त सादरीकरण. सई ओंकार गेले अनेक दिवस मी तुझ्यासारख्या चपला घालतेय आज माझ्यासारख्या चपला कोणीतरी घातल्या याचा खूप आनंद झाला मला. क्या बात. गौऱ्या किती गर्दी जमली बघितलं का ह्या चित्रकला च्या प्रयोगाचं पुढे काय झालं हे जाणून घ्यायला खूप आवडेल. वने तू खूप कमी वेळात एका बिग शॉटची मुलगी आहेस आणि हे सगळं खूप छान एस्टॅब्लिश केलंस. खूप मजा आली गाईज. छान होती कॉन्सेप्ट आणि छान लिहिलं होतं. मजा आली गाईज. प्रसाद दा मला ऍक्च्युली ते वनितानी काय काढलंय ते मला बघायचं हे पण तू बघत कुणाकडे होतीस गौरवकडे का मडक्याकडे आणि ते बाजूला 2 आहेत ते काय म्हणजे ते बरं एनिवे गौरव तुला या गेटअपमध्ये मी पहिल्यांदा बघतोय आणि मला भीती वाटत होती की तू खरंच धोतर बितर सोडतोस की काय ज्या वेगाने हे सगळे आले त्या वेगाने त्याच्यातही आपल्या सगळ्या कलाकारांचं डिवोशन एवढं असतं की
प्रसाद नक्की कशाला बसलाय हेच कळत नव्हतं. पॅड्या तेवढ्याच जवळजवळ पिकासो असल्यासारखा एक स्वतःला समयाचा एक वेगळाच ॲटिट्यूड होता. आणि म्हणजे एकेका सेकंदासाठी सुद्धा तुम्ही येता, पण ती रंजकता एवढी वाढवून जाता आणि ते टीमवर्क एवढं प्युअर असतं की ते बघताना फार मजा येते. मजा आली. ओमकार, वनिता, गौरव, खूप मजा आली. स्वप्नील दा, वेब सिरीज हे तरुणाईचं माध्यम आहे. मोठा प्रेक्षक वर्ग हा तरुण वर्ग आहे आणि सुहास शिरवळकरांच्या कादंबरीवर आधारित ही सिरीज आहे. तर तरुणाई कशी एक्सेप्ट करते ही सिरीज? काय प्रतिक्रिया आहेत? येस, वेब हे प्रामुख्याने तरुणाईचं माध्यम आहे आणि तरुणाई खूप मोठ्या संख्येने OTT प्लॅटफॉर्म्सकडे खेचली जाते. पण मला मनापासून असं वाटतं की सुहास शिरवळकर हे फक्त तरुणाईचं आयडल नाही आहे. एक संपूर्ण पिढी आहे आधीची ज्यांनी सुशीनं आयडलाईज केलं आहे, ज्यांच्यासाठी सुशी हिरो होते किंवा म्हणजे दुनियादारी वाचला नाही अशी पिढी नव्हती किंवा सुशींची पुस्तकं वाचली अशी एक पिढी नव्हती. तर मला मनापासून असं वाटतं जेन्युइनली, आणि मी काम केलं आहे किंवा माझी वेबसिरीज आहे म्हणून नाही, पण मला मनापासून असं वाटतं की इनफॅक्ट सुशींमुळे म्हणजे सुहास शिरवळकरांमुळे आम्हाला तो सगळा ऑडियन्स वेबला मिळेल की जे त्यांचे फॅन आहेत, ज्यांना त्यांच्या लेखणीचे फॅन आहेत, त्यांच्या लिखाणाचे, त्यांच्या कॅरेक्टरायझेशनचे फॅन आहेत, ज्यांनी पारायणं केलेत म्हणजे. आणि तो फॅनबेस जो आहे तो करेक्ट फॅनबेस असा आहे जो अजून त्या संख्येने वेबकडे वळला नाही आहे किंवा ते रिलक्टंट आहेत की नको आता कुठे, आता कसं ते डाउनलोड करायचं आणि काय करायचं. त्यामुळे फॉर एक्झाम्पल माझी आई, माझे वडील वगैरे, पण या निमित्ताने त्यांना मला असं वाटतं की इट्स अ ब्रिलियंट कॉम्बिनेशन की सतीश राजवाडे, तेजस्विनी पंडित, गणेश रेवडेकर, जयंत सावरकर, स्वप्नील जोशी, नितीश भारद्वाज यांच्यामुळे कदाचित तरुणाई जास्त संख्येने येईल. आणि सुहास शिरवळकरांची स्वतःची इतकी पुण्याई आहे की एक मोठा जनसमुदाय फक्त सुशींच्या कादंबरीवर बेतलेला शो कसा केला आहे म्हणून सॅम्पल करायला. आणि मला असं वाटतं की आमच्यासाठी तो फार इंटरेस्टिंग घटक ठरेल. वा 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 वा. पण मला खूप मजा आली हा शो करताना. मी खूप एन्जॉय केला आणि मला खात्री आहे की ऑडियन्स जेव्हा तो पहिल्यांदा लावेल तेव्हा तो बिंज वॉच केल्याशिवाय उठणार नाही. वा 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 वा. आणि मी तुम्हाला किती मिनिटाचा एपिसोड आहे किंवा किती एपिसोड आहे न सांगता मी तुम्हाला इतकं सांगेन की बघा, एन्जॉय करा आणि आवडलं तर पसरवा. वा 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 वा. तुझ्या वेबसिरीजसाठी हास्य जत्रेतर्फे, सोनी मराठीतर्फे तुला खूप खूप शुभेच्छा दादा. नवीन वर्षाची अतिशय सुंदर सुरुवात झालेली आहे. सगळे परफॉर्मन्सेस देखील संपलेले आहेत. कार्यक्रमात पुन्हा गाडगीळ आणि सन्स सुवर्णक्षणांचे मानकरी जाहीर करण्याची वेळ आली आहे, पण त्याआधी मी स्वप्नील दादाला मंच येण्याची विनंती करते. थँक्यू सो मच, तू आज आमच्या हास्य जत्रेत सहभागी झाला. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि हा शो असाच अविरत चालत राहो, कारण मला असं वाटतं की कुठल्या व्हायरसवर केव्हा कधी औषध निघेल माहिती नाही, पण आयुष्याच्या व्हायरसवरचं औषध इकडे नक्की आहे. थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच मला इथे बोलवल्याबद्दल. थँक्यू सोनी मराठी, थँक्यू अमित, थँक्यू मोटे सर, गोस्वामी सर, प्रसाद थँक्यू, सई थँक्यू, थँक्यू टू ईच अँड एव्हरी वन ऑफ यू. थँक्यू प्राजक्ता. थँक्यू दादा. आणि आता बघूया कोण ठरलेत ह्या आठवड्याचे पुन्हा गाडगीळ आणि सन्स सुवर्ण क्षणांचे मानकरी. आणि त्यासाठी मी दोन्ही दर्दी हास्य रसिकांना मंच येण्याची विनंती करते. तर ह्या आठवड्याचा पुन्हा गाडगीळ आणि सन्स सुवर्ण क्षणाचा मानकरी ठरलेली आहे माझी आणि सगळ्यांची आवडती मिस लॉली. आणि तिला पुन्हा गाडगीळ आणि सन्स यांच्यातर्फे मिळत आहे एक गिफ्ट वाउचर. अभिनंदन. श्रीखंड पुरणपोळी सोबतच मला जेवणात रोज लागते भुर्जी. आणि पुन्हा गाडगे आणि सन्स सुवर्ण क्षणांचा पुढचा मानकरी आहे आमचा गुरुजी. पुन्हा गाडगे आणि सन्स यांच्यातर्फे त्याला मिळत आहे एक गिफ्ट वाउचर. अभिनंदन. वाव. तर मंडळी, याचबरोबर कार्यक्रमात वेळ झाली आहे राम राम म्हणण्याची.